निर्जला या एकादशीला सर्वोच्च धार्मिक महत्त्व प्राप्त होते, कारण आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी भगवान विष्णूच्या आशीर्वादाने ही एकादशी मानली जाते. तसेच ही एकादशी अन्न पाणी न घेता पाळली जाते. त्यामुळे वर्षभरात येणाऱ्या सर्व 24 एकादशींपैकी निर्जला एकादशी ही विशेष मानली जाते. तसेच ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत पाळला जातो आणि यावेळी ही एकादशी 18 जूनला आली आहे. पाहूयात. निर्जला एकादशी म्हणजे काय, याचं महत्व काय आहे आणि हे व्रत नेमकं का केलं जातं याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. वर्षभराचा विचार केला तर वर्षभरामध्ये एकंदरीत 24 एकादशी येतात आणि जर अधिक मास असेल तर त्या वर्षभरामध्ये एकंदरीत 26 एकादशी असतात. या 26ही एकादशींमध्ये विशिष्ट महत्व असणारी अशी एकादशी म्हणजे निर्जला एकादशी होय. या एकादशीला भीमसेनी आणि पांडव एकादशी असं सुद्धा म्हणतात. आता हे का म्हणतात हे आपण जाणून घेऊया. ज्यावेळेस इतिहासाचा विचार केला जातो त्यावेळेस जो भीम आहे याला प्रचंड प्रमाणामध्ये भूक लागायची आणि काही काळ सुद्धा तो अन्नाशिवाय राहू शकत नव्हता. परंतु त्याला एकादशीचं व्रत करायचं होतं आणि त्याने महर्षी वेदव्यास यांना जाऊन एकादशीचं व्रत करायचं आहे अशी मनातील इच्छा त्यांच्यासमोर प्रकट केली. तेव्हा महर्षी व्यास त्याला म्हणाले की तू एक दिवस एकादशीचं व्रत कर, निर्जला एकादशीचं व्रत कर. त्यामुळे तुझी जी काही पापं असतील किंवा तुझ्या ज्या काही इच्छा असतील ह्या पूर्ण होतील आणि तू पापमुक्त होशील. तेव्हा भीमाने पूर्ण एक दिवस या एकादशीचं व्रत केलं आणि त्यामुळे या एकादशीला भीमसेनी आणि पांडव एकादशी असे सुद्धा म्हणतात. या एकादशीचं व्रत नेमकं कसं करावं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. या एकादशीचं व्रत हे दशमी तिथीला संध्याकाळी सुरू केलं जातं आणि जी व्यक्ती या एकादशीचं व्रत करणार आहे त्या व्यक्तीने सायंकाळीच लवण म्हणजे मिठाचा त्याग करणं गरजेचं असतं. त्यानंतर ज्या दिवशी एकादशीचा दिवस आहे त्या पूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही आपल्या घरामध्ये सत्यनारायण म्हणजेच विष्णू यांची पूजा करू शकता. विष्णूला आवडणारी प्रिय पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करू शकता. त्यानंतर घरामध्ये श्री सत्यनारायणाचा फोटो किंवा विष्णूची मूर्ती असेल तर त्यांची पूजा करू शकता. अशा प्रकारे एकादशीचं व्रत ती व्यक्ती आपल्या घरी करू शकते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या व्यक्तीने एकादशीचं व्रत केलं आहे त्या व्यक्तीने प्रथमतः ब्राह्मणांना भोजन दान देणं गरजेचं असतं. आपल्या यथाशक्ती यथाभक्ती ब्राह्मणांना दान करून त्यानंतरच त्या व्यक्तीने आपलं जे व्रत आहे ते सोडायचं असतं, तो उपवास असतो तो सोडायचा असतो. आता ही निर्जला एकादशी ही संपूर्ण या 24 एकादशींमध्ये विशिष्ट महत्वाची एकादशी आहे. कारण इतिहासामध्ये आणि वेदांमध्ये असं सांगितलं आहे की ज्या व्यक्तीला वर्षभरातील पूर्ण 24 एकादशी करणे शक्य नसेल त्या व्यक्तीने जर ही एक एकादशी जरी केली तरी देखील त्या व्यक्तीला संपूर्ण 24 एकादशींचं महत्व आणि त्याचं पुण्य प्राप्त होतं. त्यामुळे निर्जला एकादशी ही संपूर्ण एकादशींमध्ये विशिष्ट आणि महत्वाची मानली जाते. ही एकादशी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये एकादशी तिथीला येते अशी ही विशिष्ट महत्वाची एकादशी आहे. धन्यवाद.